नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. मॅग्नेटिक महाराष्ट्र भाग 2 अंतर्गत 16,000 कोटींचे गुंतवणूक करार. महाराष्ट्र धर्म पाळा, गुजरात मॉडेलवाल्यांना मंत्री आव्हाडांनी सुनावलं. आणि पत्रकारितेतील बुलंद आवाज शांत झाला. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. आपण 16,000 कोटींचा सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवलाय त्यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे. आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरू. राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना उद्योग स्थापन करण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र भाग 2 च्या शुभारंभवेळी ते बोलत होते. उद्योग विभागाच्या वतीनं मॅग्नेटिक महाराष्ट्र भाग 2 चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार, उद्योगपती ऑनलाईन उपस्थित होते. विविध 12 देशांतील गुंतवणूकदारांसोबत 16,300 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशातील तसेच भारतीय गुंतवणूकदारांसोबत हे करार करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव अजय मेहता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वेणुगोपाल रेड्डी व MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पी अनबलगन आदी उपस्थित होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आणि येथील मृत्यूच्या आकडेवारीवरून राज्यातील सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील कोविड-19 मृत्यूदराची टक्केवारी आव्हाडांनी दिली आहे. आव्हाडांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे होत असलेल्या मृत्यूची टक्केवारीच दिली आहे. गुजरातमध्ये कोविड-19मुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 6.25% आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात हे प्रमाण अवघं 3.73% आहे असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना महाराष्ट्र पॅटर्न काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्र धर्म पाळा असा टोलाही त्यांनी आणला आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघासाठी 5 टन हळद बियाणं उपलब्ध करून दिलंय. त्यातील 2 टन बियाणं देवगडसाठी प्राप्त झाल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांनी दिली आहे. सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आमचे लाडके तडफदार आमदार माननीय नितेशजी राणे यांनी या कणकवली विधानसभेसाठी 5 टन हळद बियाणं हे सामान्य जनतेसाठी दिलेलं आहे. आमच्या देवगड तालुक्यात 2 टन म्हणजे 2000 किलो हळद बियाणं हे प्राप्त झालं. त्याचं वितरणही आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटात आणि गटाच्या थ्रू प्रत्येक सरपंचाच्या माध्यमातून गावागावात त्याचं वितरण जवळजवळ संपत आलेलं आहे. फार मोठी इकॉनॉमी या निमित्ताने उभी करण्याचं आमचे नेते माननीय नितेशजी राणे, माननीय रवींद्र चव्हाण या सर्वांचं
आणि या अभियानाचे प्रमुख माननीय अतुलजी काळसेकर यांचा याच्यातून हा प्रयत्न चालू आहे. हा एक प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढल्या वर्षी फार मोठं पाऊल या क्षेत्रात उचलण्याचं हे एक निश्चित केलेलं आहे. मी आमदार साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी आपल्याला आमच्या तालुक्यासाठी 2000 किलो हळद म्हणजे उपलब्ध करून दिली. या अनुषंगाने मी सिंधुदुर्ग लाईव्हचेही आभार व्यक्त करीन किंवा त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनीही त्यांचं जी नवीन भूमिका ते घेऊन येत आहेत शेतीकडे वळा, ही फारच आवश्यक आहे. कारण संस्कृतमध्ये एक असं म्हटलं जातं की उत्तम शेती, दुय्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी. या अनुषंगाने शेतीकडे वळणं हे आपल्या भारताची गरज आहे. जे मुंबईवर लॉकडाऊनमधून आलेले आहेत आणि आज परत मुंबईला जायचा ज्यांचा विचार नाही, त्यांनी अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपलं आणि आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर सदैव आमचं एक पाऊल असेल याची या निमित्ताने मी ग्वाही देतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सुशांतच्या जाण्यानं मला इतकं दुःख झालंय तर आपल्या 34 वर्षाच्या मुलाला गमावताना त्याच्या वडिलांवर काय परिस्थिती आली असेल. आखिर मैं तो फिल्मी बाप था. अश्रूंसोबतच आपल्या या शब्दांना मोकळी वाट करून दिली आहे ती धोनी चित्रपटात सुशांतच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांनी. कुछ जज्बातों को, कुछ दुखों को, कुछ हादसों को शब्दों में बयां करना बड़ा मुश्किल होता है. सुशांत सिंह राजपूत के जाने का मुझे जो दुख है उनका, तो मैं इस खबर ने मेरी आत्मा को ठंडा कर दिया, आत्मा को निचोड़ दिया है. दिल तक तो बात पहुंचती है लेकिन आत्मा तक जो है वो दहल गई है. ये वीडियो बनाते वक्त भी सोच रहा हूं क्या बोलूं मैं, पर बोलने से कभी कभी, शेयर करने से कभी कभी नहीं, इस खबर पर तो शेयर करने से भी दुख कम नहीं होगा. मैंने MS धोनी द अनटोल्ड स्टोरी में सुशांत के फादर का रोल किया था और क्योंकि कहानी बाप बेटे की थी और इसलिए रिश्ता भी ऑफ द स्क्रीन बाप बेटे जैसा ही हो गया था. कुछ लोग चले जाते हैं तो उसका सदमा बाद में लगता है, लेकिन वो चले क्यों गए इसका सदमा पहले लगता है. आई थिंक लोगों का एक दूसरे से बात करना बहुत जरूरी है. लोगों का एक दूसरे का दुख पहचानना बहुत जरूरी है. लोगों के एक दूसरे की तकलीफ को जांचना या तकलीफ को महसूस करना बहुत जरूरी है आज की दुनिया में. आज की दुनिया में हम बहुत जरूरी है कि हम सामने से पूछें कि क्या तकलीफ है तुझे, क्या अकेलापन महसूस हो रहा है, क्या महसूस कर रहे हो तुम मेरे दोस्त. क्योंकि जो जिस तकलीफ से जूझ रहा होता है उसका बयां वो खुद नहीं कर सकता, वो हमें पहचानना है. हम किसी भी इंडस्ट्री में हों, बार बार बोला जाता है फिल्म इंडस्ट्री में ये टेंशन है, फिल्म इंडस्ट्री में वो टेंशन है, इसका प्रेशर है. कोई प्रेशर नहीं होता. अकेलेपन का मैंने एहसास किया है अपनी जिंदगी में. और जब वो अकेलापन होता है तो सक्सेस कोई मायने नहीं रखती है. जब वो जो दुख की गहराई में इंसान की आत्मा, इंसान का दिल डूबा होता है तो सक्सेस, पॉपुलैरिटी कुछ मायने नहीं रखती है. मायने रखता है किसी का आपको गले लगाना, मायने रखता है किसी का आपसे बात करना, किसी को आपकी बात सुनना, वो मायने रखता है. उसके घर वालों के बारे में सोच रहा हूँ सुशांत की, उनका क्या हाल होगा. मैं तो फिल्मी बाप था उसका, तो मैं इतने
तकलीफ और दुख से गुजर रहा हूँ, तो उनके जो खुद के पिताजी हैं, उनके घर के बाकी जो मेंबर्स हैं, उनका क्या हाल होगा। 34 साल का लड़का, बहुत तकलीफ है। मैं बड़ा पॉजिटिव आदमी हूँ और इस लॉकडाउन में मैं बहुत पॉजिटिव रहा हूँ। मैंने अपने आप को बहुत संभाला है, लेकिन इस खबर ने तो मुझे झकझोर के रख दिया है। बहुत ही वॉज वेरी वेरी पॉजिटिव, वेरी एनर्जेटिक। अनुपम जी ऐसे ट्राई करते हैं, अनुपम जी ऐसे ट्राई करते हैं। कभी मैं उसको कहता था यार शांत हो जाए यार प्लीज। कहता नहीं आपने तो अपना करियर बनाना है, मुझे करना है। He will constantly keep rehearsing scenes with me. We'll spend time. बहुत ज़्यादा नज़दीक नहीं आ पाया मैं उसके, because the pressure of the shooting was there. We had to finish. We wanted to do that, and I wanted to give him space because he had internalized the role of MS Dhoni. So, but बहुत क्या बेमानी सा लगता है सब कुछ। तो मेरे दोस्तों, एक दूसरे को पहचानो, एक दूसरे का दुख दर्द। ऐसे ही पैंडेमिक ने, ऐसे ही हमारे हालात अजीब से कर रखे हैं। इस पूरे लॉकडाउन ने हमको अकेला कर रखा है। तो इस त्रासदी से, इस घबराहट से हमको समझना चाहिए एक दूसरे का दर्द, एक दूसरे की तकलीफ, एक दूसरे का अकेलापन समझना चाहिए और बढ़ावा देना चाहिए प्यार को, पॉजिटिविटी को, कंपैशन को। मैं बस बोलता जा रहा हूं, मेरे में कोई ऐसा थॉट नहीं है, बट जस्ट एज दे से। सिकंदर ने बड़ा अच्छा वीडियो बनाया, मैं रोया नहीं था तब तक। उसका वीडियो जो इंस्टाग्राम पे, उसको देख के मैं रोया। उसने कहा कि ह्यूमन बनना बहुत जरूरी है, ह्यूमन बनना बहुत जरूरी है दोस्तों। चलो एक दूसरे को प्यार करो दोस्तों, एक दूसरे को समझो, प्यार का हाथ आगे बढ़ाओ दोस्तों, बहुत जरूरी है। वरना हम अकेले हैं, अकेले रह जाएंगे। एक अकेले इंसान को दूसरा अकेला इंसान मिले तो वो अकेला नहीं होता है। प्यार बांटो। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। एखाद्या क्षेत्राशी काहीही संबंध नसताना यात यश मिळवणं आणि आपलं स्थान टिकवून ठेवणं अवघड असतं। मात्र कुडाळ तालुक्यातील साराप गावचे सुपुत्र देवेंद्र दिलीप प्रभू तेंडुलकर यांनी ते शक्य करून दाखवलंय। त्यांची पत्नी वीणा प्रभू तेंडुलकर, आतेभाऊ निलेश महाजन आणि सुधीर कुमार राय या 4 जणांनी एकत्र येऊन साराप सारख्या ग्रामीण भागात डेल्टा लॅब सुरू केली आहे। ज्या मातीत आपण खेळलो, बागडलो त्या मातीशी असणारी आपली नाळ अधिक घट्ट व्हावी यासाठीच डेल्टा लॅब सारापमध्ये देवेंद्र तेंडुलकर यांनी उभारली आहे। डेल्टा लॅब या पॅथॉलॉजिकल लॅबसाठी आवश्यक असणारी औषध पुरवणारी व या लॅबशी निगडीत इतर आवश्यक उत्पादनं निर्माण करणारी ही लॅब आहे। डेल्टा लॅब ही आम्ही 2012 मध्ये स्टार्ट केली। आम्ही झाराप गावचेच स्थानिक असल्यामुळे, माझ्या वडिलांचं वगैरे शिक्षण इकडेच झाल्यामुळे एक इच्छा होती की आपल्याच स्थानिक लोकांना रोजगार मिळावा आणि इथे काहीतरी डेव्हलपमेंट व्हावी, ह्या दृष्टीने हे चालू केलं। आमचं शिक्षण म्हणायचं तर आम्ही दोघंही लहानपणीपासून मुंबईत शिकलो, तरी पण काहीतरी आपल्या गावात करायचं ह्या इच्छेने हे चालू करण्यात आलं। मी एक सिव्हिल इंजिनियर असल्याकारणाने माझा व्यवसाय हा जास्त गोव्यात चालतो। आजही कन्स्ट्रक्शन आहे, मापशेचं सेंट्रल जेल वगैरे हे सगळं आम्ही बांधलं, तरी पण आपल्या गावात काहीतरी एक करावं, एक एम्प्लॉयमेंट जनरेट व्हावी ह्या उद्देशाने
डेल्टा लॅब ही इकडे 2012 चालू करण्यात आली. आज आमच्याकडे जवळजवळ 35 माणसं काम करतात स्थानिक, अधिक ऑल ओव्हर इंडिया मार्केटिंगसाठी पण 35 माणसांचा स्टाफ आमच्याकडे आहे. ह्या पद्धतीने डेल्टा लॅब ही आज कार्यरत आहे. इथला स्टाफ म्हणाल तर आमचा भर ह्या गोष्टीवर जास्त आहे की लेडी स्टाफ किंवा ह्या ज्या मुली आहेत गावातल्या त्यांना आम्ही जर नोकरी देऊ शकलो किंवा काय तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील, स्वतःच्या लग्नाकार्यामध्ये घरच्यांना, कारण प्रत्येकाची गावात नाही म्हटलं तरी शेती किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी करून आपापल्या मुलींची लग्न करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात. तर त्या मुली आपल्या पायावर उभ्या राहून आपल्यासाठी काहीतरी सेव्हिंग करू शकतील आणि त्याचा उपयोग त्यांना आपल्या लाईफमध्ये होईल. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इथे जे काय त्यांना शिक्षण मिळतं, आज जरी लग्न करून त्या मुंबईत गेल्या, गोव्यात गेल्या, ते कुठेही गेल्या तरी त्या शिक्षणाचा उपयोग त्या तिथे नोकरी करत असताना किंवा त्यांच्या लाईफमध्ये काही ज्या गरजा असतील त्या पुरवताना त्यांना ह्याचा उपयोग होईल. हा हेतू इथे लेडी स्टाफ ठेवण्यामागे किंवा मुली ज्या आहेत आमच्याकडे बघाल तुम्ही तर आमच्याकडे लेडी स्टाफच जास्त आहे आणि इथे सगळ्या प्रकारचं काम त्यांना शिकवलं जातं. इथे नोकरी करणं हा उद्देश नाही आहे सगळ्यांचा, पण त्यांनी शिकावं की नाहीतर त्या गावातनं बाहेर जाऊन शिकणार. आणि तसं बघायला गेलं तर कुडाळमध्ये किंवा सावंतवाडीमध्ये असे काही खूप मोठमोठ्या फॅक्टऱ्या किंवा अशा नाही आहेत जिथे मुली जाऊ शकतात. घरच्या घरी जवळ असल्यामुळे ते घरी येऊन आपापल्या घरी लवकरही जाऊ शकतात. त्यांना तो टाइम सेव्ह होतो त्यांचा हे सगळं करण्यामध्ये. हा मेन उद्देश या मुलींसाठी आहे इथल्या या कामाला आहे. तसं आमच्याकडे मार्केटिंग स्टाफ हा ऑल ओव्हर इंडिया 35 जणांचा स्टाफ आहे आणि ते आम्ही इथनंच सगळं हँडल होतं. हे मेन ऑफिस आमचं इथे आहे. तसं आमचं मुंबईतही ऑफिस आहे आणि गोव्यातही आहे. तर आम्ही तिन्ही ठिकाणाहून आम्ही हे सगळ्या गोष्टी हँडल करतो. इथे आम्ही दोघंही मी आणि देवेंद्र दोघंही इथे 24 आवर्स म्हणजे पूर्ण वेळ नसल्यामुळे जेव्हा आम्ही गोव्यात असतो किंवा मुंबईत असतो तर तेव्हा इथे सगळं मॅनेजमेंट किंवा लक्ष देणं किंवा एक आधारस्तंभ म्हटलात तर माझे सासरे दिलीप प्रभू तेंडुलकर हे इथे पूर्ण वेळ असतात आणि ते म्हणजे आम्हाला काहीच एक आधार असतो असा की आज आम्ही कोणी नसलो किंवा निलेश महाजन जरी इथे नसले तरी आम्हाला माहिती असतं की ते आहेत आणि आम्हाला म्हणजे पूर्णपणे ते लक्ष देतात इथे. आणि काहीच प्रॉब्लेम्स असतील किंवा घरचेही बाकी जे आमच्याकडे आई आहेत किंवा त्यांचं पूर्ण वेळ लक्ष असतं इथे आणि त्याप्रमाणे आम्हाला ते मदत करतात. फील्डवर जरी ते तिथे बसून नसले तरी येऊन इथे ऑफिसमध्ये बसले तरी आम्हाला माहिती असतं की फॅक्टरी आज चालू आहे व्यवस्थित. डेल्टा लॅब ही कंपनी एक पार्टनरशिप फर्म आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः वीणा प्रभू तेंडुलकर, वीणा देवेंद्र प्रभू तेंडुलकर ही एक पार्टनर आहे आणि इथलं सगळं मॅनेजमेंट अकाउंट्स किंवा जे काय ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते सगळं मी बघते. आणि आमचे इतर 2 पार्टनर आहेत जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत. तिथल्या आम्ही मशिनरी मॅन्युफॅक्चरिंगही करतो आणि रिएजंट मॅन्युफॅक्चरिंग करतो. तर त्याच्यामध्ये निलेश महाजन आणि सुधीर राय असे आमचे 2 पार्टनर्स आहेत. हे ते सगळं हँडल करतात. सध्या कोरोना आजारावर मात करायला मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर बनवलं जात आहे. या सॅनिटायझरला मोठी मागणी आहे. डेल्टा लॅबच्या औषधांसह वैद्यकीय उत्पादनांना संपूर्ण भारतभर मोठी मागणी आहे. काम शोधणाऱ्यापेक्षा काम देणारा व्हायला आवडेल असं देवेंद्र यांचं स्पष्ट मत आहे. त्यांच्या कामात त्यांचे वडील दिलीप प्रभू तेंडुलकर यांचा मोठा पाठिंबा आहे. मोठ्या लॅब सोबत तर औषधांच्या बाबतीत स्पर्धा आहेच, मात्र आपली कल्पनाच इतकी नाविन्यपूर्ण आहे की देवेंद्रला कुठे स्पर्धा आहे असं वाटतच नाही. मी निलेश महाजन, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं आहे. मी दिलीप तेंडुलकर यांचा भाचा म्हणजे माझी आई दिलीप तेंडुलकरांची बहीण म्हणून मी झाडाप गावाशी निगडीत आहे आणि म्हणूनच इथे काहीतरी करावं या उद्देशाने आम्ही इथे डेल्टा लॅब सुरू केलेलं आहे. गेली 26 वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय आणि हंगेरी, इटाली, जर्मनी इथे जाऊन मी याचं प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे. डेल्टा लॅबमध्ये आम्ही डायग्नोस्टिक रिएजंट बनवतो. हे रिएजंट
पॅथॉलॉजी लॅब हॉस्पिटल्समध्ये रोगाचं निदान करण्यासाठी वापरतात. अशी 40 प्रकारची रिएजंट्स आम्ही बनवतो आणि संपूर्ण भारतभर ही रिएजंट सप्लाय होतात. ही रिएजंट बनवण्यासाठी ऑफिसमध्ये म्हणजे कंपनीमध्ये 35 कामगार काम करतात. तसंच फील्डमध्ये सेल्ससाठी 35 कामगार कार्यरत आहेत. हे कामगार झारा, पंचक्रोशी, कुडाळ, सावंतवाडी, तेंडोलीहून इथे काम करण्यासाठी येतात. कोरोनामुळे आम्ही सॅनिटायझर्स वगैरे सुद्धा बनवायला लागलो आणि सॅनिटायझर्स 100 ml, 200 ml, 500 ml, 5 लिटर ह्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत. इथे आम्ही क्वालिटीवर कॉन्सन्ट्रेट करतो. क्वालिटी प्रॉडक्टमध्ये आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. आम्ही इंटरनॅशनल लेवलला दुबई, जर्मनी इथे रिप्रेझेंट करतो आणि आमची प्रॉडक्ट्स बाहेर नेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही पॅथॉलॉजिकल इन्स्ट्रुमेंटसुद्धा बनवतो, जसं इन्क्युबेटर्स, ड्रायब्लॉक इन्क्युबेटर्स, कोऑग्युलेशन ॲनालायझर्स, अशी नवीन नवीन मशीन्स बनवतो आम्ही आणि त्यालाही खूप चांगली मागणी आहे. हा ड्रायब्लॉक इन्क्युबेटर आहे. ह्याच्यामध्ये 30 टेस्ट ट्यूब्स इन्क्युबेट होतात, म्हणजे गरम होतात. ह्याच्यात बॉडी टेम्परेचर, आपलं जे बॉडी टेम्परेचर 37 डिग्री असतं ते ह्याच्यात मेंटेन केलं जातं. टेस्ट करताना हे टेम्परेचर 37 डिग्री असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी हे मशीन आहे. हे कोऑग्युलेशन ॲनालायझर आहे. आपलं केव्हाही ऑपरेशन करायच्या आधी डॉक्टर ब्लडचा क्लॉटिंग टाईम चेक करतात. तो साधारण 12 ते 13 सेकंड्स असायला हवा. हे चेक करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट्स आहे. याच्यामध्ये साधारण 10 ते 12 सेकंदात एक टेस्ट पूर्ण होते. बायोकेमिस्ट्री ॲनालायझर ते सुद्धा आम्ही बनवतो आणि ही सगळी इन्स्ट्रुमेंट इथे इन हाऊस बनतात. आम्ही स्वतः इथे ती बनवतो. हे हँड सॅनिटायझर आहे. व्हायरो क्लीन या नावाने ब्रँड खाली आम्ही ते बनवतो आणि हे 100 ml, 200 ml, 500 ml ह्या पॅक साईजमध्ये अवेलेबल आहे. तसंच 5 लिटरच्या कॅनमध्ये पण अवेलेबल आहे. याच्यामध्ये WHO गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही हे 70% आयसोप्रोपाइल अल्कोहोल वापरून हे हँड सॅनिटायझर तयार केलेलं आहे. आपलं सर्व लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित असेल तर स्पर्धेचा तुमचा उद्योगावर काहीही विपरीत परिणाम होऊ शकत नाही, असं देवेंद्र यांना वाटतं. आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. नमस्कार, माझं नाव अपर्णा रमेश प्रभू. मी गेले 8 वर्ष काम करते. आमची जी कंपनी आहे ती क्लिनिकल केमिस्ट्री रिएजंट म्हणजे पॅथॉलॉजी रिएजंटची आहे. हे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असून प्रोडक्शनमध्ये जे रिएजंट्स तयार होतात त्यांचा स्टडी, त्याचं टेस्टिंग इथे केलं जातं. ही CBC मशीन आहे, म्हणजे इथे हिमोग्लोबिन, WBCs, RBCs, प्लेटलेट्स चेक केलं जातं. जे आमचे रिएजंट्स आहेत ते ह्या बायोकेमिस्ट्री ॲनालायझरवर टेस्ट होतात. शिवाय त्यांची जी एक्सपायरी आहे ती प्रूव्ह करण्यासाठी त्यांना आम्ही या इन्क्युबेटरमध्ये स्टडी करतो. त्यांचा 28 दिवस, म्हणजे त्यांचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आहे. आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आहे. त्याप्रमाणे आम्ही या इन्क्युबेटरचं टेम्परेचर घेऊन त्याचं स्टडी करतो. आणि इथे तो 7 दिवस व्यवस्थित राहिला तर तो 2 वर्ष त्याच्या एक्सपायरीपर्यंत व्यवस्थित काम करू शकतो. त्यांना जे कंट्रोल्स आहेत इंटरनॅशनल लेवलचे ते इथे मायनसमध्ये स्टोअर करावे लागतात. आम्ही चेक करतो, त्याप्रमाणे त्यांचा रिझल्ट लागतो. माझं नाव कविता भगवान राणे. मी इथे प्रोडक्शन केमिस्ट म्हणून आहे. इथे येऊन मला 5 वर्ष झालेली आहे. इथे आता सोडियम रिएजंट आहे. सोडियम रिएजंट बनवण्यासाठी तर समजा आम्हाला 10 लिटर सोडियम बनवायचा असला तर त्याच्यासाठी आम्हाला पहिलं DD वॉटर मेजर करून घ्यावं लागतं. मग ते DD वॉटर आम्ही मेजर करून घेतो. त्यानंतर सोडियमच्या रिएजंटसाठी जे काही इन्ग्रेडियंट्स लागतात ते आम्ही त्याच्यात घालतो. मग ते घातल्यानंतर 1 by 1 त्याच्यात ॲड करावं लागतं. ते ॲड केल्यानंतर मग त्याला स्टरिंगला ठेवावं लागतं. स्टरिंग झाल्यानंतर त्याचा एक pH ठरलेला असतो. त्या pHपर्यंत आम्हाला त्याला आणून ठेवावं लागतं. ते झाल्यानंतर मग त्याच्यात आम्ही डाय वगैरे घातली. आमचा रिएजंट झाला. रिएजंट तयार झाला की मग आम्ही तो दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी प्रोडक्शनमध्ये त्याचं सगळं काहीतरी प्रोसिजर असते ती कंप्लीट करतो. मग दुसऱ्या दिवशी ते क्वालिटी कंट्रोलमध्ये टेस्टिंगला देतो. देवेंद्र प्रभू तेंडुलकर यांची औषध निर्माण क्षेत्रातील ही भरारी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. हिंदी चित्रपट सृष्टीतील उदयोन्मुख अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या धक्कादायक आत्महत्येनंतर त्याच्या छोट्याशा पण अद्भुत जीवनाविषयीची अनेक प्रकारची नाविन्यपूर्ण माहिती पुढे येते. सुरुवातीपासूनच ॲस्ट्रोनॉट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सुशांतनं चक्क चंद्रावर जमीन खरेदी करून आपली ही हौसही भागवली. आपल्या करिअरमध्ये सुशांतनं नाव प्रसिद्धीसह भरपूर पैसाही कमावला होता. त्या पैशांचा उपयोग त्यानं आपली अनोखी स्वप्न पूर्ण करण्यासाठी केला. सुशांतची स्वप्न ही अगदी असामान्य स्वरूपाची होती. आपलं असंच एक स्वप्न त्यानं पूर्ण केलं जे आपल्यासाठी टिंगलीचाच विषय ठरणार आहे. कारण एकतर चंद्राच्या भूभागावर कोणत्याही देशाची किंवा कंपनीची मालकी नसते, त्यामुळे तिथं कोणी जमीन खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा व्यवहार करणे म्हणजे निव्वळ स्वप्नरंजनच. परंतु सुशांत राजपूत सारखे काहीतरी फॅन्टसी कल्पणाऱ्या लोकांना इतर जण काय म्हणतील याची पर्वाच कुठे असते. त्यानं आपल्याला त्या काल्पनिक जमिनीवर कधीही पोहोचता येणार नाही हे माहीत असूनही त्यासाठी पैसे खर्च केले. विशेष म्हणजे सुशांत घरी असताना आपल्याकडील अत्याधुनिक अशा मेड 14 LX600 दुर्बिणीतून चंद्रावरील आपल्या भूभागाचं नेहमी निरीक्षण करत असल्याचंही त्यानं सांगितलं होतं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार दिनू रणदिवे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 95 वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डहाणूमधील आदिवासी बहुल भागात 1925 मध्ये जन्मलेल्या रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेआधी पत्रकारितेला सुरुवात केली. एका ध्येयानं पत्रकारितेत आलेल्या रणदिवे यांचा अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग राहिला होता. 1955 मध्ये समाजवादी पक्षाने छिडलेल्या गोवामुक्ती संग्रामात ते सक्रिय होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. या लढ्यात त्यांनी डांगे, आचार्य अत्रे यांच्यासोबत कारावासही भोगला. 1972 मध्ये रणदिवे यांनी केलेले बांगलादेश मुक्ती लढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केलं होतं. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी रणदिवे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या पर्वातील 1 वर्ष पूर्ण झालं. या काळात मोदी सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेतलेत. त्यासाठी 31 मे ते 31 जून या कालावधीत वर्षपूर्तीचे विविध कार्यक्रम भाजप घेणार आहे. त्यानुसार 26 जूनला कोकण प्रांताची व्हर्च्युअल सभा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांनी दिली आहे. माननीय पंतप्रधानांनी जे काही लोकापयोगी निर्णय जे घेतलेले आहेत ते गावागावात घराघरात पोहोचणं हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश आहे. त्या अंतर्गत या औचित्याचं निमित्त साधून आपल्या कोकण प्रांताची एक मोठी व्हर्च्युअल सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री तसेच आमचे प्रदेशातील मंत्री आणि आमचे खासदार माननीय नारायणरावजी राणे यांच्या उपस्थितीत ही सभा होईल आणि व्हर्च्युअल पद्धतीने आपण सगळे तालुक्यातील आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनता या सभेला उपस्थित राहील असं एक नियोजन आज आम्ही केलेलं आहे.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघासाठी 5 टन हळद बियाणं उपलब्ध करून दिलंय. त्यातील 2 टन बियाणं देवगडसाठी प्राप्त झाल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांनी दिली आहे. सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आमचे लाडके तडफदार आमदार माननीय नितेशजी राणे यांनी या कणकवली विधानसभेसाठी 5 टन हळद बियाणं हे सामान्य जनतेसाठी दिलेलं आहे. आमच्या देवगड तालुक्यात 2 टन म्हणजे 2000 किलो हळद बियाणं हे प्राप्त झालं. त्याचं वितरणही आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटात आणि गटाच्या थ्रू प्रत्येक सरपंचाच्या माध्यमातून गावागावात त्याचं वितरण जवळजवळ संपत आलेलं आहे. फार मोठी इकॉनॉमी या निमित्ताने उभी करण्याचं आमचे नेते माननीय नितेशजी राणे, माननीय रवींद्र चव्हाण या सर्वांचं आणि या अभियानाचे प्रमुख माननीय अतुलजी काळसेकर यांचा याच्यातून हा प्रयत्न चालू आहे. हा एक प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढल्या वर्षी फार मोठं पाऊल या क्षेत्रात उचलण्याचं हे एक निश्चित केलेलं आहे. मी आमदार साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी आपल्याला आमच्या तालुक्यासाठी 2000 किलो हळद उपलब्ध करून दिली. या अनुषंगाने मी सिंधुदुर्ग लाईव्हचेही आभार व्यक्त करीन किंवा त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनीही त्यांचं जी नवीन भूमिका ते घेऊन येत आहेत शेतीकडे वळा ही फारच आवश्यक आहे. कारण संस्कृतमध्ये एक असं म्हटलं जातं की उत्तम शेती, दुय्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी या अनुषंगाने शेतीकडे वळणं हे आपल्या भारताची गरज आहे. जे मुंबईवर लॉकडाऊनमधून आलेले आहेत आणि आज परत मुंबईला जायचा ज्यांचा विचार नाही त्यांनी अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपलं आणि आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर सदैव आमचं एक पाऊल असेल याची या निमित्ताने मी ग्वाही देतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. माधवबाग शाखा कणकवली कुडाळतर्फे 20 आणि 21 जूनला रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टर अमेय पाटकर यांनी दिली आहे. नमस्कार. कोविड-19 या कालावधीतही लोकांच्या आरोग्य सेवेसाठी माधवबाग शाखा कणकवली आणि कुडाळ दोघंही जागरूक आणि तत्पर असल्यामुळेच येत्या 20 आणि 21 जून 2020 रोजी सकाळी 7 ते 11:30च्या दरम्यान आम्ही एका रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करत आहोत. या तपासण्यांमध्ये आम्ही रक्ताच्या 60 ते 63 तपासण्या अगदी माफक दरामध्ये करून देणार आहोत आणि या रक्त तपासण्यांविषयीचं मार्गदर्शन त्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतरही आम्ही अगदी मोफत करणार आहोत. ह्या रक्त तपासण्या केल्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातील हृदयाचं, लिव्हरचं, पँक्रियसचं, किडनीचं काम आणि आरोग्य कळणार आहे आणि कोविड-19 सगळे नियम पाळून आम्ही ह्या तपासण्या करणार आहोत. त्याच्यामुळे अगदी कोणतीही मनामध्ये भीती न बाळगता आपण या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी माधवबाग कुडाळ आणि कणकवली या दोघांकडून नम्र आवाहन करतो आहे. अधिक संपर्कासाठी माधवबाग कणकवली शाखा 93 73 18 38 88 आणि माधवबाग कुडाळ 90 11 32 85 81 ह्या क्रमांकांवरती आपण संपर्क करावा. धन्यवाद.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. मॅग्नेटिक महाराष्ट्र भाग 2 अंतर्गत 16,000 कोटींचे गुंतवणूक करार. महाराष्ट्र धर्म पाळा, गुजरात मॉडेलवाल्यांना मंत्री आव्हाडांनी सुनावलं. आणि पत्रकारितेतील बुलंद आवाज शांत झाला, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन. हेडलाईनशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.